हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहता DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आज एक नवीन आणि महत्त्वाचा विषय आपल्या समोर घेऊन आलोय. तो म्हणजे असा की देशातल्या प्रत्येक राज्यातला प्रमुख पक्ष जो की भारतीय जनता पार्टीच्या विरोधात प्रत्येक राज्यामध्ये निवडणुका लढतोय आणि तो यशस्वी होतोय, तोच सगळे पक्ष एकत्र येऊन आता नरेंद्र मोदी यांना देशामध्ये रोखण्यासाठी इंडिया या आघाडीच्या माध्यमातून मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. मित्रांनो, मुंबई या ठिकाणी इंडियाची बैठक होते आणि या बैठकीला जवळपास 26 ते 27 राजकीय पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित झालेले आहेत. मला आपल्याला सांगितलं पाहिजे की इंडिया या आघाडीमध्ये जे पक्ष सहभागी झाले, जे नेते सहभागी झालेत, हे प्रत्येक राज्याचे प्रमुख पक्ष आहेत आणि प्रमुख नेते आहेत की त्या राज्यामध्ये तेथील जनता त्या नेत्यांना मानते, त्या पक्षांना मानते आणि त्यांच्याच नेतृत्वाखालची सत्ता त्या राज्यामध्ये आलेली आहे. वास्तविक पाहता यामध्ये आपल्याला उल्लेख जर करायचा असेल तर ममता बॅनर्जी, ज्या की पश्चिम बंगालमधून आहेत, त्यांचं नेतृत्व पश्चिम बंगालमध्ये आहे. त्याचबरोबर अरविंद केजरीवाल असतील, जे दिल्लीमध्ये नेतृत्व आहे, त्यांचेच मुख्यमंत्री पंजाबमध्ये आहेत, मान, तेही त्या बैठकीला उपस्थित आहेत. विशेषतः शरद पवार असतील, लालू प्रसाद यादव असेल, नितीश कुमार असेल, फारुख अब्दुल्ला असतील, मुफ्ती मोहम्मद असतील किंवा उत्तर प्रदेशमधून समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव, हेही या बैठकीला उपस्थित झालेले. मित्रांनो, अनेक मातब्बर नेते उपस्थित झालेत, परंतु या बैठकीचं जे संयोजक पद आहे ते म्हणजे महाराष्ट्रातले शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे. मित्रांनो, उद्धव ठाकरे हे या बैठकीचं संयोजक म्हणून महाराष्ट्रामध्ये काम करतायत आणि त्यांनीच मुंबईमध्ये या बैठकीचं आयोजन केलेलं आहे. आता देशामधले प्रत्येक प्रादेशिक पक्ष असतील किंवा काँग्रेस सारखा राष्ट्रीय पक्ष असतील, ज्यामध्ये राहुल गांधी, सोनिया गांधी हे सुद्धा मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. मित्रांनो, हे जर मातब्बर नेते एकत्र येऊन देशामध्ये नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी यांना रोखण्यासाठी जर प्रयत्न करत असतील तर निश्चितपणे भाजपच्या नेत्यांमध्ये खळबळ माजणं साहजिक आहे. विशेषतः आज या ठिकाणी बैठक होत असताना कालच महाविकास आघाडीच्या वतीनं शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेसचे नेते असतील, नाना पटोले असतील, यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी यांच्या कार्यप्रणालीवर घाणाघाती टीका केली. विशेष म्हणजे आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र नरेंद्र मोदी यांच्यावर घाणाघाती टीका केली, अनेक आरोप प्रत्यारोप केले. एवढंच नाही तर मोदी सरकार हे गॅसवर आलेलं सरकार आहे आणि म्हणूनच त्यांनी सिलेंडरचे भाव कमी केले, असा थेट सवाल, थेट एक रोख प्रतिपादन हे उद्धव ठाकरे यांनी केलं आणि हेच खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या जिवारी लागलं. याही पेक्षा मोठं स्टेटमेंट हे उद्धव ठाकरे यांनी केलं. ते असंही म्हणाले की आमची बैठक ही इंडियाची बैठक आहे आणि जो कोणी देशामध्ये कारभार पाहतोय हा घमेंडिया आहे. मग त्यांच्या घमंडियाच्या विरोधात आमची इंडिया ही या ठिकाणी एकत्र येते, त्यामुळेच भारतीय जनता पार्टीच्या पायाखालची वाळू घसरली, असंही त्यांनी सांगितलं. एवढंच नाही तर उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीच्या सभेमध्ये सुद्धा नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीवर कठोर शब्दामध्ये टीका केली होती. त्याही वेळी त्यांनी इंडियावर ज्यावेळेस नरेंद्र मोदी बोलले होते की इंडिया म्हटलं की आम्हाला इंडियन मुजाहिद्दीन आठवते, त्याच वेळेस उद्धव ठाकरे यांना सडेतोड उत्तर दिलं आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार हे घमेंडिया आहे आणि त्या विरोधात हा पूर्ण इंडिया जमलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये घमेंडिया विरुद्ध इंडिया अशी फाईट आपल्याला पाहायला मिळेल, हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय. मित्रांनो, या इंडियाच्या बैठकीमुळं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट या नेत्यांनी मात्र थैथयाट करायला सुरुवात केली आहे. नेमका का थैथयाट होतोय हा मुद्द्याचा प्रश्न आहे. कारण जोपर्यंत विरोधी पक्ष एकत्र येतो आणि ज्यांच्या विरोधात तो काम करतो तो त्या ठिकाणी तिखट प्रतिक्रिया देत नाही, तोपर्यंत त्यांच्यावर काही परिणाम होतोय हे आपल्याला जाणवत नसतं. परंतु आज जर आपण पाहिलं तर उदय सामंत, जे की मंत्री आहेत, यांनी थेट इंडियाच्या बैठकीचा खर्च काढला की याला खर्च किती होतो, लॉजचा खर्च कोणी केला, जेवणाचा खर्च कोण करतोय आणि एवढा मोठा पैसा यांनी आणला कुठून, असं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे. मित्रांनो, वास्तविक पाहता उदय सामंत बोलले त्याला तात्काळ शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी सडेतोड टीका केली आणि त्यांनी सांगितलं की आमचा तर जेवणाचा आणि बैठकीचा खर्च या ह्याचा विचार वेगळा आहे, परंतु तुम्ही गुवाहाटीला गेले, सुरतला गेले, त्याचा खर्च कोणी केला? 50 खोके म्हणून तुमची ज्या ठिकाणी चर्चा होती, 50 खोक्यांचा खर्च कोणी केला? एवढंच नाही तर प्रायव्हेट विमान तुम्ही वापरले, त्या प्रायव्हेट विमानाचा सुद्धा खर्च कोणी केला हेही महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या, चर्चा करू द्या, असंही आदित्य ठाकरे यांनी उदय सामंत यांना सुनावलं. विशेष म्हणजे आपल्याला आवर्जून सांगावं लागेल की आशिष शेलार, जे की भारतीय जनता पार्टीचे मुंबईतले नेते,
तसं जर पाहिलं तर आशिष शेलार यांच्याकडे एकच काम राहिलेले आणि ते म्हणजे उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांच्यावर टीका करणं. कारण ते आता राष्ट्रवादीवर टीका करू शकत नाही, कारण अजित पवार गट त्यांच्या सोबत आलेला आहे, शिवसेनेचेही काही नेते त्यांच्या सोबत गेले. काँग्रेसला ते विरोध करून चालत नाही, कारण काँग्रेस पारंपरिक विरोधक आहे. केवळ उद्धव ठाकरे यांना बोललो तर आपलं मार्केट वाढतं, आपली किंमत वाढते, असंही भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांना वाटतं. कदाचित आशिष शेलार हे त्यापैकीचे एक असावेत, कारण कुठलीही मीटिंग कुठली बैठक झाली तर सत्ताधारी ते स्वतः असताना विरोधकावर अत्यंत विरोधकासारखी टीका ते करतात आणि काय म्हणतो आपण त्याला, उद्विग्न होऊन ते टीका करतात. टीका करावी विरोधी पक्षांचं ते काम असतं किंवा कुठल्याही राजकीय पक्षाचं काम असतं, परंतु अत्यंत खालच्या पद्धतीला टीका करणं हे महाराष्ट्रातल्या जनतेला पटत नाही. आणि आशिष शेलार यांनी या ठिकाणी मात्र बोलताना त्यांनी सांगितलं की देशामधून हे आलेले जेवढे काही एकत्र येऊन पक्ष मुंबईमध्ये बैठक घेत आहेत, ही इंडियाची जी बैठक आहे हे सगळे डरपोक आहेत असं त्यांनी सांगितलं. आता डरपोक जर असते तर मुंबईमध्ये एवढ्या संख्येनं हे एकत्र आले नसते, परंतु ठीक आहे, आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली, त्यालाही उत्तर शिवसेना नेत्यांनी दिलं. कारण त्यासोबतच नितेश राणे जे की भारतीय जनता पार्टीचे नेते, त्यांनी तर अत्यंत त्यांची बोलण्याची पद्धत, टीका करण्याची पद्धत आणि विरोधकावर ज्या पद्धतीने बोलतात हे महाराष्ट्रातल्या कोणत्याही जनतेला पटत नाही, कार्यकर्त्याला पटत नाही. विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेते जे की सुसंस्कृत पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं राजकारण करतात, त्यांनाही त्यांचं स्टेटमेंट आणि त्यांच्या प्रतिक्रिया पटतच नाहीत. बरं, विशेष म्हणजे राणे कुटुंब हे आता काँग्रेसमध्ये जाऊन आलेले, काँग्रेस सोबत सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील, यांच्यासोबत त्यांनी काम केलंय. आणि सोनिया गांधी किंवा राहुल गांधी महाराष्ट्रामध्ये येत असताना या राणेंनी, नितेश राणेंनी एक स्टेटमेंट केलं की खरी मम्मी आता महाराष्ट्रामध्ये येते, मुंबईमध्ये. वास्तविक असं पोरकटपणाचं स्टेटमेंट हे राजकीय दृष्ट्या अत्यंत चुकीचं असतं, असे लोक पाहत नसतात आणि त्यामुळं नेत्याची सुद्धा प्रतिमा त्या ठिकाणी डागाळली जाते, खराब होती जाते. ही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना लक्षात घेण्याची गरज आहे. मित्रांनो, या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी पण या इंडियाच्या बैठकीवर त्यांनी टीका केली आणि त्यासोबतच सुधीर मुनगंटीवार यांनी तर थेट शरद पवारांना या ठिकाणी इशारा दिलेला आहे. कारण शरद पवार यांनी सांगितलं की नरेंद्र मोदी हे फक्त आणि भारतीय जनता पार्टीचे लोक भ्रष्टाचाराचे आरोप करतात. वास्तविक पाहता त्यांच्याकडे जर असं कुठली माहिती असेल तर त्यांनी आरोप करण्याऐवजी थेट कारवाई करावी, चौकशी करावी, असं शरद पवार साहेब कालच्या बैठकीमध्ये म्हणले. आणि सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टपणे सांगितलं की आता तुम्ही म्हणालात तर कारवाईला सामोरं जा, आता कारवाई सुरू होत असताना रडू नका, असंही त्यांनी सांगितलं. म्हणजेच एक प्रकारे त्यांनी शरद पवार यांना परत एकदा कारवाईच्या बाबतीतला इशारा दिलेला आहे. मित्रांनो, प्रश्न असा आहे की नरेंद्र मोदी हे वन मॅन शो आहे. त्यांचं असं मत आहे की आम्हाला 25 वर्ष देशामध्ये कोणीही रोखू शकत नाही. विशेषतः भारतीय जनता पार्टी, मग ते देशापासून गल्लीपर्यंत जे कार्यकर्ते असतात तेही काम म्हणतात, तेही त्यांचं स्टेटमेंट असं येतं की आता नरेंद्र मोदी यांना रोखणं अशक्य आहे. भारतीय जनता पार्टीची देशामध्ये एक ताकदीची पक्ष आहे. परंतु अशा पद्धतीमध्ये जर इंडिया या नावानं देशातल्या प्रत्येक राज्यातले प्रमुख नेते, प्रमुख पदाधिकारी इथं येत आहेत आणि त्यांच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये येत असताना महाराष्ट्राची राजकीय संस्कृती सुद्धा इथल्या नेत्यांना जोपासली पाहिजे, जपली पाहिजे. परंतु आपण काही बोलतो, खालच्या पद्धतीने टीका करतो, येणाऱ्यावर करतो. स्वागत तर आपण करू शकत नाही, इतका मोठापणा आपण नाहीत, कारण आपण कोत्या मनाचे आहोत हे तर बार बार सिद्ध होतंय. परंतु किमान ते त्यांच्या पक्षाची बैठक घ्यायला येत आहेत, एकत्र येत आहेत, एका विचारसरणीने येत आहेत आणि देशाला वाचवण्याचाच त्यांचा ध्येय आणि उद्दिष्ट आहे. देश तर तुकडे करायला ते आलेले निश्चित नाहीत, परंतु ते आपल्या विचारांचा देश बनवण्याचा प्रयत्न करतात. भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्र पक्ष आपल्या विचारांना देश बनवायचा प्रयत्न करतात. ठीक आहे, हा राजकीय लढा आहे, परंतु आपण एकेरी शब्दात आणि वैयक्तिक टीका करणं हे भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सोबत असलेल्या मित्र पक्षांनी पाळणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून इंडियासाठी किंवा इंडियाची बैठक घेताना संपूर्ण देशातले हे नेते जे आहेत यांनी देशासाठी योगदान दिलेलं आहे, आपापल्या राज्यामध्ये योगदान दिले, यांनी पिढी घडवली, अनेकांना रोजगार दिलेत, कामं दिलेत, आपापल्या राज्याचा विकास केलेला आणि देशाच्या विकासामध्ये, संरक्षणामध्ये सुद्धा या मातब्बर नेत्यांचा हातभार आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही. परंतु नवखे राजकारणात आलेली जी मंडळी आहेत, ज्यांनी अजून स्वतःच्या मतदारसंघातच काही केलं नाही, राज्य आणि देश तर लांबच, परंतु ती मंडळी जर अशा पद्धतीने टीका करत असेल तर संपूर्ण देश आणि संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय आणि सामान्य जनता सुद्धा या ठिकाणी म्हणते की इंडियाची बैठक जर महाराष्ट्रात होत असेल तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे नेते थैथयाट का करतायत हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो. मित्रांनो, असा कुठलाही थैथयाट न करता त्यांची विचारसरणी आणि त्यांची रणनीती काय असेल हा विचार करणं गरजेचं आहे आणि त्या विरोधात आपली विचारसरणी आणि आपली रणनीती कशी असेल ती मजबूत करणं गरजेचं आहे, असं माझं मत आहे. आणि त्यामुळं राज्यामध्ये आणि देशामध्ये राजकारण करताना निश्चितपणे आपापल्या पक्षात हे धोरण राबवा. एकमेकांवर वैयक्तिक टीका करणं हे राज्यकर्त्यांना टाळलं पाहिजे. जर तुम्ही ते टाळत नसाल तर जनसामान्य आणि मतदारांमध्ये तुमची प्रतिमा अत्यंत मलिन होते. येणाऱ्या काळात मतदार तुम्हाला त्या ठिकाणी पसंती देऊच शकत नाही. असा हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे.
मित्रांनो, ही घटना आणि विषय मला महत्वाचा वाटला, मी आपल्यासमोर शेअर केला. आपल्याला याबाबत काय वाटतं, आपलं मत आपण कॉमेंट्सच्या माध्यमातून निश्चित द्या. कारण मित्रांनो, तुमचं मत खूप महत्वाचं आहे. कारण महाराष्ट्रातल्या प्रत्येक राज्यातल्या, प्रत्येक जिल्ह्यातल्या आणि प्रत्येक गावचे तुम्ही प्रतिनिधी आहे. तुम्ही जी प्रतिक्रिया देता ही तुमची प्रातिनिधिक स्वरूपातली प्रतिक्रिया आहे. संपूर्ण महाराष्ट्र तुमचं मत पाहतो आणि यावरूनच आपलं मत सुद्धा तो बनवतो. म्हणून आपण निश्चितपणे लाईक आणि कॉमेंट जरूर करा. मित्रांनो, पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.